जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी तानाजी बनसोडे सर, सुबह प्रबोधिनीचा मुख्य प्रशिक्षक. आपण सध्या बघतोय की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आहे. सर, एक पोलीस भरती बाबतचा एक जो इव्हेंट आहे गोळाफेक, त्याबाबत थोडीशी माहिती द्या. आपण याच्या आधी पण एक गोळाफेकचा एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, परंतु आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो ब्लॉकबस्टर होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पोलीस भरतीला 3 इव्हेंट असतात: 100 मीटर, गोळाफेक आणि 1600 मीटर. सर्वात सोपा तिन्ही इव्हेंट पैकी सर्वात सोपा इव्हेंट गोळाफेक आहे. का तर 100 मीटर साठी तुम्हाला त्याच पटीने प्रॅक्टिस करावी लागते आणि 1600 मीटर साठी सुद्धा तुम्हाला त्याच पटीने प्रॅक्टिस करावी लागते. परंतु गोळाफेक हा एकमेव असा इव्हेंट आहे तो पोलीस भरतीचा मास्टर पॉइंट आहे. म्हणजे पोलीस भरती होण्यासाठी तुम्हाला गोळाफेक 15 पैकी 15 मार्क्स घेणं गरजेचेच आहे. त्याचं कारण आहे, ज्या मुलांचा गोळा आउट ऑफ आहे ते मुलांनी ग्राउंडच्या मेरिट मध्ये बसून पेपर दिलेला आहे आणि पेपरच्या मेरिट मध्ये बसून ओव्हरऑल मेरिटला बसलेत. आपण बघतो की आपल्या आतापर्यंत जे आपले मित्र असतील किंवा आपण स्वतः असेल तर कुठेतरी 12 मार्काचा गोळा पडला सर, 15 मार्काचा पडला तर मी ह्या वर्षी पोलीस झालो असतो, थोडासा रेशोवर पडला, 8.49 पडला, 8.48 पडला, हे कारण आहेत. परंतु ह्याला वाढवण्यासाठी काय करावं लागेल? बरेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत की सर, आम्ही अकॅडमी जॉईन करू शकत नाही. एका व्हिडिओद्वारे आम्हाला गोळाफेक कशा पद्धतीने करावा. गोळाफेक हा बऱ्याच मुलांना छान पद्धतीने जमतो, परंतु थोड्याफार काही त्याच्यातल्या चुका असतात. त्या चुका मी तुम्हाला ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगणार आहे. जर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजणार आहे. हा व्हिडिओ न स्किप करता लास्ट टाइम पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात एकदम बारीक बारीक ज्या चुका आहेत ते तुमच्या निदर्शनास येईल आणि ते तुम्ही काम कराल आणि तुमचाही गोळा आउट ऑफ पडाल. ठीक आहे, आता आपण मेन आपल्या सर्कल मध्ये जाऊया. मेन सर्कल मध्ये मी ह्याच्याबाबत तुम्हाला थोडीशी माहिती देईन. माहिती अशी देईन की तर मी तुम्ही बघितलं असेल की मी हा गोल सर्कल मध्ये थोडीशी मार्किंग केलेली आहे. गोळाफेक करत असताना ही मार्किंग नसते, जी काय मी तुम्हाला सेंट्रल दिलेलं आहे, आउटलाईन दिलेली आहे आणि फ्रंट लाईन दिलेली आहे, ही कधीच मार्किंग नसते. परंतु ही मार्किंग का केलेली? का तर बरीच पोरं गोळाफेक करत असताना त्यांच्या स्टेप चुकतात. कशा पद्धतीने स्टेप घ्यायची? पहिली स्टेप त्यांची छोटी पडती, दुसरी स्टेप त्यांची मोठी पडती, आणि जर का पहिली छोटी आणि मोठी पडली दुसरी तर आपला बरोबर टेकअपच्या वरती पाय येतो. आपल्याला माहिती आहे गोळाफेकला आपल्याला पोलीस भरतीला फक्त 3 इव्हेंट आहेत, 3च चान्स आहेत. त्याच्यामध्ये 3 चान्स मध्ये जो गोळा तुमचा जास्त जाईल तो गोळा तुमचा काउंट केला जाईल. आणि हे माहिती आहे की आपल्याला फाऊल कशा पद्धतीने गोळा आहे. मी पहिला फाऊल पण सांगेल, मग तुम्हाला सर्कल मध्ये कशा पद्धतीने उभं राहायचं हे सांगेल, त्यानंतर तुम्हाला गोळा कशा पद्धतीने हातात धरायचा, त्या गोळ्याची ग्रीप कशी असते ते सांगेल, आणि गोळा समोर तुम्हाला पुश कसा करायचा हेही सांगेल. आणि हे करत असताना गोळा वाढवायचा असेल तर ह्या स्टेप, हा पुश आणि सोबत वर्कआउट काय असेल हेही एकाच व्हिडिओमध्ये सांगणार. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, परंतु समजून घ्या की एका व्हिडिओमध्ये तुमचा गोळा आउट ऑफ होऊ शकतो. ठीक आहे, सर्वप्रथम आपल्याला फाऊल सांगेल मी. ही जी पाठीमागची जी लाईन आहे, जिथं मी फक्की मारलेली आहे, ही तुमची एंड लाईन आहे. म्हणजे ह्या पक्कीवरती पाय पडला तुमचा तर इथं पहिला फाऊल असतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही गोळा घेतलेला आहे, स्टेप घेतलेले, गोळा पुश करताना तुमचा पाय थोडा जरी टेकअपच्या वरती आला, टेकअप पण दाखवा इथं, थोडा जरी टेकअपच्या वरती आला तर हा तुमचा दुसरा फाऊल झाला. दुसरी गोष्ट, तुम्ही गोळा पुश केलाय परंतु मनामध्ये गोंधळ असतो, गोळा आपला आउट ऑफ गेला असतो, आपण त्या आनंदात असतो आणि आपण तसंच त्या आनंदातून इथून बाहेर निघतो, हा तुमचा तिसरा फाऊल झाला. ठीक आहे, म्हणजे पहिला फाऊल तुमचा पाठीमाग पाय पडल्यानंतर फाऊल, दुसरा फाऊल टेकअपवरती पाय पडल्यानंतर, आणि तिसरा फाऊल ह्या 2 आउटलाईन येते, इथून आत गेल्यानंतर फाऊल, आणि तुमचा चौथा फाऊल मेन असेल. ह्या समोर 2 तुम्हाला आउटलाईन मारली त्यावेळी दाखवा आउटलाईन. ह्या आउटलाईनीच्या बाहेर जर का तुमचा गोळा पडला, थोडा जरी गोळा पडला तरी तो तुमचा फाऊल असेल. म्हणजे पोलीस भरतीला तुम्हाला फाऊल हे 4 असतील सांगितल्या पद्धतीने. ठीक आहे, आता मी ही जी मार्किंग केली, ह्या मार्किंगचं थोडंसं तुम्हाला मी कशा पद्धतीनं उभा राहायचं किंवा कशा पद्धतीने राहायचं सांगतो. काय मुलं काय चुका करतात, हा पाय इथं ठेवतात आणि हा पाय समान इथं ठेवतात. काय मुलं काय करतात, हा पाय इथंच पकडतात. काय मुलं काय करतात, ही स्टेप मोठी घेतात. आता हे थोडक्यात आहे, थोडक्यात म्हणजे समजून घेण्यासारखं आहे. जर का तुमच्या पायामध्ये तुम्ही व्यवस्थित डिस्टन्स घेऊन जर का पहिली स्टेप घेऊन दुसरी स्टेप घेतली तर तुम्हाला पुश करायला ग्रिप लागणार आहे. ठीक आहे, की जेणेकरून पुढच्या टेकअपवरती पाय पडून तुमचा फाऊल होता कामा नये. त्याच्यामुळे मी थोडीशी मार्किंग दे. ज्या वेळेस तुम्ही गोळा पुश करत असाल त्यावेळेस तुमचा उजवा पाय हा मी ज्या ठिकाणी लाईन मारली त्याचा लाईनीवरती पंजा असावा तुमचा. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा डावा पाय, तुम्ही बघा सर्वात जास्त गोळा फेक करत असताना आपल्या उजव्या पायात ताकद पाहिजे आणि तुमचा डावा पाय बरोबर ह्या लाईनीच्या टाच पाहिजे तिथं. ह्या समोर हे असे स्टेजला या, इकडे या, इकडे, इथून समजा. म्हणजे इथं पण उभा राहत असताना तुम्हाला डिस्टन्स तुमच्या दोन्ही पायामध्ये किती आहे, तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटतं तेवढा घ्यायचा आहे. पहिला पाय तुमचा ह्या लाईनीच्या लाईनीवरती तुमचा पंजा असावा आणि पुढे तुमची टाच असावी.
जर का तुम्ही ही समान ठेवली तर तुम्हाला स्पेस घावणार नाही, तुम्हाला पुश घावणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या लेवललाच उभं राहायचंय, म्हणजे तुमच्या पंजाच्या लेवलला तुमची पुढची टाच आली पाहिजे. ही माझी टाच इथं आहे आणि हा पंजा आहे, आणि जेवढा तुम्हाला स्पेस दोन्ही पायामध्ये जेवढा डिस्टन्स कम्फर्टेबल वाटतोय तेवढाच घ्यायचं. ठीक. त्यानंतर मी ह्या दोन्ही आउटलाईन ओढले. काय मुलं काय चुका करतात, हा पाय इथं ठेवून हा पाय इथं ठेवतात. काय मुलं काय चुका करतात, हा पाय इथं ठेवून हा पाय इथं ठेवतात. हा गोळा फेक नाहीये. गोळा फेक हा ताकदीचा जरी इव्हेंट असला तरी त्याला तेवढ्या टेक्निक आणि तेवढ्या त्याला स्टेज आहे. ठीक आहे, सेम आहे. जशा पद्धतीने मी उभा राहिलोय तशा पद्धतीने तुम्ही उभा राहा आणि कम्फर्टेबल. हा पाय इथंच. काय मुलं काय करतात, उभा राहतात अशी, परंतु ही बॉडी अशी करणं किंवा ही बॉडी अशी करणं अजिबात, एकदम सरळ उभं राहायचं. ठीक आहे. गोळा ज्यावेळेस आपण गोळा हातामध्ये पकडतो त्यावेळेस गोळा हातामध्ये कसा पकडायचा आहे तेही तुम्हाला सांगेन मी, कशा पद्धतीने धरायचा आहे. हा समजा गोळा आहे, हा गोळा पकडला तुम्ही. जर काय मुलं बरीच चुका करतात की हा गोळा अशा पद्धतीने पकडतात, अजिबात नाही. अशा पद्धतीने पकडलं तर गोळ्याचं हे वेट आहे 7.26 वेट आहे. त्या गोळ्याच्या वेटमुळे तुमच्या मनगटावरती ताण पडणार आहे, आणि तुमच्या मनगटावरती ताण पडला तर तुम्हाला ग्रीप होणार नाही, पुढे पुश लागणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला ग्रीप धरायची असेल गोळ्याची, तर हा जरी गोळा पकडला असेल तर तुम्ही पाठीमागून पहिल्यांदा 3 बोटाचा सपोर्ट द्या, त्याच्यानंतर साईडला करंगळी आणि अंगठा काढा. अशा पद्धतीने गोळा पकडा म्हणजे तुम्हाला ग्रीप धरेल. ही मध्ये स्पेस शिल्लक ठेवा. त्यानंतर तुम्ही आतमध्ये आलाय म्हणजे गोल सर्कल मध्ये मी सांगितल्या पद्धतीने तुमची मार्किंग आहे, त्या मार्किंग उभा राहील. गोळा लावायचा आहे ना तुम्हाला, तर ह्या इथे या, इथे या. गोळा पकडायचा आणि गोळा लावायचा आहे ना तुम्हाला, बरोबर हा गोळा मानेच्या आणि तुमच्या शोल्डरच्या मध्ये ब्लॉक करायचा आहे, की जेणेकरून ह्या गोळ्याचं वेट आहे मी आधीच सांगितलंय. काय तुम्ही काय करता, इथं गोळा पकडता, इथं गोळा पकडून असा पुश करण्यानं तुम्हाला इथं ताण पडणार आहे आणि गोळा उचलणार नाही. म्हणून हा गोळा जर का तुम्ही इथं ब्लॉक केला तर गोळ्याचं वेट तुम्ही कमी करणार आहे तात्पुरत्या स्वरूपात. ठीक आहे. त्यानंतर हा गोळा पकडला. काय मुलं डाऊन होतात, डाऊन व्हायचं. काय मुलं काय करतात, ह्या पद्धतीने डाऊन होतात. कोण डाऊन होताना असं डाऊन होतं, अजिबात नाही. सिक्वेन्स आहे, ही कंबर आणि ही छाती. हा डाऊन झालाय हाच, म्हणजे तुमचा उजवा हात पूर्णपणे कानाच्या लेवलला पाहिजे आणि डाव्या हातामध्ये गोळा पाहिजे. तुम्हाला 90 डिग्री मध्ये तुमचा कोपराही दिसला पाहिजे, की आपल्या 90 डिग्री मध्ये कोपरा दिसतोय का, आपण चेक करूया. ठीक आहे. हा गोळा पकडले, मी डाऊन झालोय. राईट. काय मुलं काय चुकी करतात, डाऊन होतात, इथं अप होतात आणि स्टेप घेतात, अजिबात नाही. तुम्हाला पुश करायचा आहे त्याच वेळेस इथं उभा राहिलाय, हा डाऊन झालाय आणि गोळा हिचा पण डाऊनच, आणि गोळा पुश करत असताना जेवढ्या जोरात वर निघत असताना तुमच्या कमरेचा भाग आणि छातीचा भाग जेवढ्या जोरात काढताय तेवढ्या जोरात काढून तुम्हाला गोळा समोर पुश करायचा. आणि ज्यावेळेस गोळा पुश करणार आहे त्यावेळेस तुमचा श्वासोश्वास पूर्णपणे छातीमध्ये ओढून धरा, जेणेकरून गोळ्याला तुमच्या पुश लागेल. ठीक आहे. दुसरं, आता ह्या स्टेज सांगितल्या तुम्हाला की बाबा कशा पद्धतीने उभं राहायचं आहे. पहिली स्टेज तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तेवढी, गोळा पुश करत असताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल एवढी. त्याच्यामध्ये चूक दुसरी एक अशी असते, तुमचा कमरेचा भाग आणि छातीचा भाग, हा भाग एवढ्या स्पीडने फिरवायचा आहे, एवढ्या गर्देशी फिरवायचा आहे की त्याचं तुम्हाला जाणवलं सुद्धा नाही पाहिजे, आणि त्या स्पीडने तुमचा हात निघला पाहिजे. अजून एकदा आपण ट्राय करू. तुम्ही चेक करा मी कुठं बॉडी अप करतोय, कुठं डाऊन करतोय आणि कुठं पुश करतोय, इथून घ्या. हा गोळा सांगितल्या पद्धतीनं बरोबर मानेच्या लेवलला लावला, तुमचा डावा हात बरोबर कानाच्या लेवलला ठेवला, तिरक्या नजरेनं माझा कोपरा दिसतोय, मान इथंच पाहिजे. हा पूर्णपणे डाऊन झाला, डाऊनच राहायचा आहे. परत सांगतो ही चुकी नाही करायची, डाऊनच राहायचं आहे. एक स्टेप घ्यायची, बरोबर गोळा ब्लॉक होणार आहे. मग पुश करत असताना जेवढ्या स्पीडनं तुम्ही इथून निघणार आहे ना त्यावेळेस तुमचा हात हाच बरोबर गेला पाहिजे, ना तो हात असा असेल ना तो हात असा असेल. बरोबर 90 डिग्री मध्ये अँगलनं गोळा गेला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही इथून ह्या स्टेपला आल्यानंतर उठणार आहात त्यानंतर हा भाग आणि हा भाग सांगितल्या पद्धतीने जेवढ्या जोरात फिरवता येईल तेवढ्या जोरात फिरवायचा. ठीक आहे. फॉल होणार नाहीये, तुमच्या स्टेप व्यवस्थित होतील आणि तुम्हाला पुशही लागेल. ठीक आहे. हे एक दाखवेल आपल्याला आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी आहे कवी माळी, तो एक आपल्याला गोळा ह्या स्टेजने टाकून दाखवेल. टाकून दाखवू. चेक करायचं आपण तो उभा राहतोय का बरोबर, तो फाऊल करतोय का, चेक करायचं आपण तो पुढे पुश मारतोय का. हा व्हेरी गुड, क्लिअर, एकदम डिसिप्लिन बद्ध हा गोळा. त्यानंतर अजून एक चेक करू. चल ये सांगितल्या पद्धतीने अजिबात ह्याने ताकद आणि शरीराला ताण दिलेला नाही. तुम्ही जेवढा गोळा रिलॅक्स टाकाल तेवढा गोळा रिलॅक्स जाणार आहे.
परत चेक करा. आधी हा स्टँडिंग टाकून दाखवेल. स्टँडिंग टाकू. बरोबर गोळा मानेच्या खाली लावलाय त्यानं. शोल्डर पासून बॉडी काढलेली. आता तो थोडासा डाऊन होईल, एकदम झप्पदिशी ग्रिप घेईल. सेम पद्धतीने. व्हेरी गुड. काय ताण घेतला का? एकदम रिलॅक्स. हा स्टँडिंग टाकला. आता एकदा स्टेपिंग टाकून दाखवेल. घेतो. थोडस बारीक सारीक चुका आहेत, तेवढ्या चुका तुम्ही काढायचेत. बाकी कोण म्हणत असेल सर ताकदीची गरज आहे, कोण म्हणत असेल हाईटची गरज आहे, अजिबात नाही. चेक करा तो ताण घेतोय का बघा शरीरावरती. चल रे अजून परत लगेच दुसरा इथून कोणता ये ऋषी. चल चल चल. एकदम रिलॅक्स आहे का? कुठला ताण कुठला लोड अजिबात नाही. आणि थोडस मी सांगितल्या पद्धतीने श्वास रोखून धरा. श्वास रोखून धरा. गोळा पुश करत असताना जेवढ्या स्पीडने तुम्हाला श्वास काढता येईल तेवढ्या स्पीडने काढा. चेक करा. क्लिअर. म्हणजे ही झटपण नाही. ग्रीप धरायचं तुम्हाला. डाऊन डाऊन आणि अप. डाऊन डाऊन होत जायचं नाही. अप कुठं व्हायचं आहे हेही लक्षात ठेवा. मी काय केलं, इथं घेतला, इथं डाऊन झालो, परत डाऊनच ठेवला, गोळा पुश करताना बॉडी काढली आणि त्याच्या बरोबर हा लेवल काढला. आणि लास्टच्या स्टेजला मनगटातून सोडून द्यायचा गोळा. ठीक आहे. चला रे अजून एक जण टाका. चला घे. चल टाकून घे. घे घे टाकून. चल स्टँडिंग टाका. उलट अतिउत्तम. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही आमच्या अकॅडमीच्या मुलांकडून स्टँडिंग गोळे आउट ऑफ करून घेण्याची जबाबदारी घेतली. का तर थोडस पहिला गोळा ही स्टँडिंगच टाकायला होतो. मी का टाकायला होतो त्याची कारण देईन परत. रिलॅक्स. काही ताण घेतला का त्यानं शरीराला कुठला. आता कोण म्हणत असेल सर ही मीटर टेप कमी तुम्ही आखले किंवा हे मीटर कमी, जरा टेप घे रे बाबा. थोडस लाईव्ह बघा. काय तर बरेच हे हुशार विद्यार्थी आहेत की ते व्हिडिओ बघत बघत कमेंट्स करतात की सर अंतर तुम्ही कमी आखलेलं असेल किंवा कमी आखले, त्याच्यामुळे आम्हाला एकदा शंका आहे. तुमची पोरं सहजासहजी आउट ऑफ टाकतात. थोडस लाईव्ह मीटर किती आहे, गोळा किती आखलेला आहे हे थोडस आपण चेक करतोय. कारण की बरेच हुशार लोक आहेत की एखादा चांगला जरी व्हिडिओ बनवला तर कमेंट्स करतात. त्यांच्या समाधानासाठी ते करत असतील, परंतु आमचं काम आहे तुमचं समाधान ही पूर्ण करणं. थोडस जरा ये मीटर टेप आपण किती ही केलंय बघूया. ये पकडून घे. इथं दाखवा. लाईव्ह दाखवा जर बरोबर त्याच्यावरती पकडा. हा गुड. या इथं समोर आहे असं घेऊन लाईव्ह. तुम्ही गोळे घेऊन रेडी राहा तोपर्यंत. चला. हे बरोबर 8 मीटर इथं आहे. ठीक आहे. 8 8 10 8 20 8 30 8 40 आणि बरोबर 8 50. परत एकदा तिकडे दाखवा. तिकडे फ्रंटला दाखवा. राईट. आता हे 8 50 बरोबर जे पोलीस भरतीला टायमिंग आहे आपलं मीटर आहे तशाच पद्धतीने आपण आखलेलं आहे. आता परत आपली मुलं कशी गोळा टाकतात हे पाहूया. या साईडला घे. चल चेक करायचं आपल्याला की हे टाकतायत काय बरोबर. व्हेरी गुड. क्लिअर. आउट ऑफ 8 50च्या वर जास्त आहे. आता ही प्रत्येकच गोळा आपण चेक करत बसणार नाहीये. थोडस आणि एकदम रिलॅक्स टाकतायत मुलं. कुठल्याही बॉडीला ताण देत नाहीत, कुठलाही लोड देत नाहीत, कुठलीही एक्स्ट्रा मुवमेंट्स करत नाहीत. जे डिसिप्लिन मध्ये गोळ्याचे आहे तेच करतायत एकदम शांत डोक्यानं. हा पुश एकदम रिलॅक्स. हा गेला आउट ऑफ. चला नेक्स्ट. म्हणजे दाखवण्याचा एक असा हेतू आहे की गोळा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात असतं की हिला लय लोड घ्यायला लागतो. रिलॅक्स. आता स्टेपिंग घे लगेच. हा पण स्टँडिंगच टाकेल. रिलॅक्स. आउट ऑफ. कुठलाच ताण घेत नाही. चल स्टेपिंग घे. गुड. आउट ऑफ. घे नेक्स्ट. हे दाखवण्याचा हेतू परत सांगतो, हे मुलं लोड घेता आहेत का गोळ्याला चेक करा. मग ह्या गोळ्याचं वर्कआउट काय आहे, ह्याला कुठला डाएट असेल काय असेल तर ते मी तेही सांगेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये. एकदम क्लिअर एकदम शांत डोक्यानं आउट ऑफ गेला. ठीक आहे. आता एवढेच बस. खरं तर 80% पोर आउट ऑफ टाकतात अकॅडमीतली. एक आपला एक व्हिडिओ आहे म्हणून हा डेमो म्हणून दिलेला आहे. जरी तुम्हाला 80% मुलं गोळा आउट ऑफ टाकले हे जरी बघायचं असेल तर हे आपण व्हिडिओ न बनवता लाईव्ह व्हिडिओ तयार करूया आणि लाईव्ह तसं पब्लिश करूया. ठीक आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय. मी परत सांगतो, गोळा हा अवघड इव्हेंट नाहीये, परंतु तुम्ही त्याच्यासाठी मानसिकता डोक्यात तुमची अवघड करून घेतलेली की हा गोळा अवघड आहे. परंतु
गोळा एकदम सोपा इव्हेंट आहे, फक्त ह्याला एक डिसिप्लिन, ह्याला स्टेप आणि ह्याला पुश एवढ्या गोष्टी शिका. परत सांगतो, आपण ऐकतो की 2 मार्कात राहिलो सर, 3 मार्कात राहिलो सर, हे तुमचे शेवटचे 3 मार्क आहेत. 1600 2 मार्कांनी कमी होणार आहे, लक्षात ठेवा. परंतु गोळा फेक तुमचा 3 मार्कांनी कमी होणार आहे, म्हणून त्याच्यासाठी थोडंसं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. डाएट प्लॅन ठेवा. काय मुलं, मी परत सांगतो, बरेच गोळ्यासाठी डाएट करतात, परंतु सगळेजण सकाळचा डाएट करतात. मी सांगतो गोळ्यासाठी एक शॉर्टकट मध्ये थोडक्यात डाएट सांगतो शेवटच्या टप्प्यामध्ये. ज्या मुलांचा गोळा आउट ऑफ करायचा असेल तर त्यांनी सकाळी तर डाएट कराच करा, परंतु संध्याकाळी जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी डाएट करा. झोपण्यापूर्वी काय घ्यायचंय तुम्हाला तर सांगतो, 6 अक्रोडचे पीस घ्यायचे, 6 ओला खजूर घ्यायचा, एक 10 ते 15 काळे मनुके घ्यायचे, सोबत तूप घ्यायचं एखादा दुसरा चमचा, मधाचे 2 चमचे घ्यायचे आणि एखादा ऍपल खाऊन झोपायचं, जेणेकरून आपली बॉडी रात्रभर स्लीप असते, कुठलीही बॉडी आपली मुवमेंट करत नाहीये. त्याच्यामुळे तुमची दिवसभर जी काय एनर्जी जाणार आहे 2 टाइम फिजिकल करून, ते संध्याकाळी तुमची कव्हर होणार आहे. म्हणून संध्याकाळचा हे डाएट ठेवा. आणि गोळ्याचा जो वर्कआउट आहे, आता हा मोठा व्हिडिओ होतोय, गोळ्याचा जो स्पेशल वर्कआउट आहे तो वर्कआउट मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देईल. परत एकदा सर्वांना धन्यवाद. तुमच्या आशीर्वादावर प्रेमामुळे आपल्या युट्यूबचे 20K म्हणजे 20,000 सदस्य पूर्ण झालेले आहेत. आणि ह्याला लास्ट टाइम पर्यंत ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. धन्यवाद, भेटूया लवकरच.